गुड इव्हिनिंग स्टुडंट्स, वेलकम ऑल इन सरस्वती अकॅडमी पाथरी. आज आपण क्लास 8साठी हा खास व्हिडिओ बनवत आहोत. चॅप्टर जो आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 12.1 मधला दुसरा क्वेश्चन इन शॉर्ट मेथडमध्ये पाहणार आहोत. एकूण त्याच्यामध्ये 11 प्रॉब्लेम आहेत. नंबर 1 पहा, 17p -2 इज इक्वल टू 49. डिरेक्टली मेथडनं पाहणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल परत प्रॉब्लेम लिहा. 17p -2 इज इक्वल टू 49. -2 RHH म्हणजे राईट हँड साईडला गेल्याच्या नंतर प्लस होतील. 7p इज इक्वल टू 49 प्लस 2. 17p इज इक्वल टू 51. p इज इक्वल टू मल्टिप्लिकेशनमध्ये 17 डिव्हिजनमध्ये. त्यामुळे या ठिकाणी आन्सर येईल p इज इक्वल टू 3. 17 3 जा 51. या पद्धतीने आन्सर येईल. ओके. सेकंड क्वेश्चन आहे 2m + 7 इज इक्वल टू 9. 2m + 7 इज इक्वल टू 9. +7 जर आपण या ठिकाणी राईट हँड साईडला नेले तर ते होतील मायनस 2m इज इक्वल टू 2. आणि हे मल्टिप्लिकेशनमधले 2 डिव्हिजनमध्ये जर आपण घेऊन गेलोत तर उत्तर येईल 2/2 इज इक्वल टू 1. सो mची व्हॅल्यू किती येईल? 1. थर्ड इक्वेशन आहे 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. आता दोन्ही साईडला व्हेरिएबल विथ कोएफिशियंट आलं तर एका साईडला घ्या. 3x - 2x हे प्लस 2x मायनस येत होतील -4. हे प्लस 12 इकडे आल्यावर मायनस होतील. म्हणजे x इज इक्वल टू -16 आन्सर येईल. x इज इक्वल टू -16. ओके. आपण ॲडिंग, सबट्रॅक्टिंग, मल्टिप्लाइंग, डिवायडिंग असं लिहितो परीक्षात. त्यानुसार तुम्ही स्टेप लिहा. तर हा प्रॉब्लेम 3 मार्काला आला तर तुम्हाला ते लिहावं लागेल. हे शॉर्ट्स मेथड आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले. चौथा प्रॉब्लेम आहे 5x - 3 इन ब्रॅकेट x + 2. मल्टिप्लिकेशन केलं तर 5x ± 15 5 3 जा 3x + 6. सेम मेथड. 5x हे इकडं आल्याच्या नंतर -3x होतील आणि +6 हे तिकडं जर गेले तर +15. 5x - 3x 2x आणि 15 + 6 21. आता हे 2 जातील डिव्हिजनमध्ये म्हणजे आन्सर येईल x इज इक्वल टू 21/2. त्याच्यानंतर नंबर 5 9x / 8 + 1 इज इक्वल टू 10. सो पहिल्यांदा +1 इकडे नेऊ. 9x/8 इज इक्वल टू 10 - 1. 9x/8 इज इक्वल टू 9. तर डिव्हिजनमधले 8 जातील राईट हँड साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये. 8 × 9. 9x इज इक्वल टू 72. तर या ठिकाणी x इज इक्वल टू 72 / 9. मल्टिप्लिकेशनमध्ये लाईन डिव्हिजनमध्ये. x इज इक्वल टू 8. xची व्हॅल्यू काय होईल? 8. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 y/7 + y - 4 अपॉन 3 इज इक्वल टू 2. पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3 × y 3y + 7 y - 4 आणि छेदामध्ये 7 3 जा 21. नेक्स्ट स्टेपला 3y ॲज इट इज. 7 × y 7y 7 4 जा 28 ± आणि इकडे गेले 21 तर हे होतील 42.
आता इथे येतील 10y, या दोघांचे ॲडिशन लाईक टर्म आहेत. आणि -28 जर तिकडे गेले तर ते +28 होतील. सो 10y इज इक्वल टू 70. तर दोघांचे ॲडिशन 70 येईल. सो y इज इक्वल टू हे 10 मल्टिप्लिकेशनमधले डिव्हिजनमध्ये गेले तर y इज इक्वल टू या ठिकाणी आन्सर येईल 10 7 जा 17. म्हणजे वायची व्हॅल्यू किती येईल 7. ओके. नंतर क्वेश्चन पाहूया 7. 30x - 5 इज इक्वल टू 3/2. फर्स्ट ऑफ ऑल 13x ॲज इट इज, हे -5 तिकडे गेल्या होतील प्लस 3/2 + 5 छेदामध्ये काही नाही म्हणजे 1. 13x 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर 3 1 जा 3, 2 5 जा 10 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी 13x इज इक्वल टू, आता हे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊ शकतो आपण. 2 इज इक्वल टू 13 म्हणजे इथे येईल 26x इज इक्वल टू 13. x इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 26. मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये जातील म्हणून देअरफॉर x इज इक्वल टू 1/2. एक्सची व्हॅल्यू किती येते 1/2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. 3y + 8 10y - 4 + 8. घाबरायचं नाही, किती मोठं गणित आलं तरी प्रोसिजर करत राहा. 3 × y 3y, 3 8 जा 24, 10 × y 10y -40 + 8. तर या ठिकाणी 10y इकडे घ्या, लेफ्ट हँड साईडला मायनस होतील. -40 + 8 -24. तर याचं उत्तर येईल 7y -7y. कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या आपण मायनस करतोय. -40 + 8 येतील -32 -24. -7y इज इक्वल टू -56. मायनस कॅन्सल होतील. y इज इक्वल टू 56 डिवायडेड बाय 7. मग वायचा आन्सर येईल 8. 7 8 56 56. त्याच्यानंतर नंबर 9. x - 9 अपॉन x - 5 इज इक्वल टू 5/7. सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 मल्टिप्लाइड x - 9 इज इक्वल टू 5 x - 5 मल्टिप्लाय 7x - 63 5x - 25. 5x लेफ्ट हँड साईडला आणा, मायनस होतील आणि हे 63 प्लसमध्ये न्या, सॉरी राईट हँड साईडला न्या, प्लस होतील. इथे येईल 2x. आता या ठिकाणी याचं जे आन्सर येईल ते तुम्हाला सरळ सरळ 38 येईल, +38. सो एक्सचा आन्सर येईल 38 डिवायडेड बाय 2. म्हणजे एक्सचा आन्सर किती येईल 19. ओके, या पद्धतीनं. त्याच्यानंतर नंबर 10. सेकंड लास्ट प्रॉब्लेम. y - 4 अपॉन 3 + 3y इज इक्वल टू 4. पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला आता +3y - 3 दिले. दोन्ही बाजूला 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 × y - 4 अपॉन 3, 3 × 3y, 4 × 3. मल्टिप्लाइंग both sides by 3. 3 3 cancel. y - 4 plus 9y is equal to 12. तर या ठिकाणी y + 9y 10y होतील आणि हे 12 + 4, -4 इकडे गेलं 4. सो y इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 10. म्हणजे 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16, 8/5. आणि लास्ट प्रॉब्लेम नंबर 11. b + b + 1 + b + 2
अपॉन 4 इज इक्वल टू 24. सो ह्याला कंसाच्या बाहेर काढून घ्या. b+1 b+2 मायनस नसल्यामुळे टेन्शन नाही. आणि 21 गुणिले 4 म्हणजे 21 × 4. 4 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. ओके. सो b+b+b मीन्स 3b+3 इज इक्वल टू 84. तर 3b हे +3 इकडे आल्यावर काय होतील मायनस 84 मायनस 3. 3b इज इक्वल टू 81. आणि मग हे 3 डिव्हिजनमध्ये जातील. 81 डिवायडेड बाय 3. सो b इज इक्वल टू 3 2 6 27. अशा पद्धतीनं हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे शॉर्टली आपण सर्व प्रॅक्टिस सेट या ठिकाणी सोडवलेलं आहे. मार्कानुसार आपण हे प्रॉब्लेम सोडवावेत. मग स्टेपनुसार तुम्हाला मल्टिप्लाइंग ॲडिंग कंसात लिहायचं आहे का, सबट्रॅक्टिंग करायचं आहे का, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. हे इन शॉर्ट तुम्हाला समजण्यासाठी मी प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 2 मधील 11ला 11 प्रॉब्लेम सोडून दाखवलेले आहेत. ओके. समजले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.